Hello students, myself Ashwini Kulkarni welcomes you all for my video lecture on Advanced Financial Account. In our previous lecture, we saw the first problem of investment account. Hope you all are go through the lecture. If you have any doubts, please message me. We can arrange a doubt session for that. Now, we can start our new problem. Please read the problem carefully with me and understand the problem. We can solve the problem in this lecture. If any technical issue arises, I can continue the lecture in next video. So be there and watch full video lectures so that you can easily understand the problem. Okay, fine. Now, problem number 2. Mr. Investor furnishes the following details relating to his holding in 6% government bonds. Opening balance in bracket face value 60,000, cost rupees 59,000. On 1st March 1996, 100 units purchased ex interest at rupees 98. On 1st July 1996, sold 200 units ex interest out of the original holding at rupees 100. On 1st October 1996, purchased 50 units at rupees 98 cum interest. On 1st December 1996, sold 200 units ex interest at rupees 99 out of the original holding. Interest dates are 30th September and 31st March. Mr. Investor closes his books every 31st December. Show the investment account as it would appear in his book. Okay. So, काय शो करायचं आहे? मिस्टर इन्व्हेस्टरचं इन्व्हेस्टमेंट अकाउंट शो करायचं आहे. ओके, त्याच्या बुकमध्ये ओपनिंग बॅलन्स कसा येणार, परचेसेस कसे रेकॉर्ड होणार, कुठले ट्रान्झॅक्शन्स आहेत, कसे कॅल्क्युलेशन होणार, हे सगळं आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये बघायचं आहे. ओके, मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं होतं फक्त एकच इंटरेस्ट ड्यू डेट होती, ती होती 31 डिसेंबर. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 2 इंटरेस्ट ड्यू डेट्स दिलेले आहेत. या 2 इंटरेस्ट ड्यू डेट मध्ये तुम्हाला 6 मंथली कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायचं आहे मिस्टर इन्व्हेस्टरला. ओके, ते 2 डेट आहेत 30 सप्टेंबर आणि 31 मार्च. ओके, इथे जे आपण करायचं आहे आपल्याला इन द बुक्स ऑफ सोल्युशन जे आहे इन द बुक्स ऑफ इन्व्हेस्टर अकाउंट 6% गव्हर्नमेंट बॉन्ड, इथे आपण इंटरेस्ट ड्यू डेट लिहून घेतलेले आहेत. हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे 30 सप्टेंबर आणि 31 मार्च. का? फक्त सुरुवातीच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून आपण इथे लिहिणार आहोत वरती इंटरेस्ट ड्यू डेट लक्षात ठेवण्यासाठी. ओके, सो कॅन स्टार्ट अवर प्रॉब्लेम विथ ओपनिंग बॅलन्स. मागच्या वेळेस पण आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण ओपनिंग बॅलन्सने स्टार्टिंग केली होती. आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे? मिस्टर इन्व्हेस्टर, लास्ट लाईन बघा, मिस्टर इन्व्हेस्टर क्लोजेस हिज बुक्स एव्हरी 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला तो त्याचे बुक्स जे आहेत ते क्लोज करतो. सो इथे डेट दिली नाही तर गोंधळून जायचं नाही. 31 डिसेंबरला क्लोज करतो म्हणजे ओपनिंग कधी असणार? 1 जानेवारीला. ओके, सो 1 जानेवारी 1996 ओपनिंग बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. फेस व्हॅल्यू किती दिलेली आहे ब्रॅकेटमध्ये? 60,000 आणि कॉस्ट व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू किती दिलेली आहे? 59,000. ओके, इंटरेस्ट अमाऊंट दिलेली आहे का? इंटरेस्ट कॅल्क्युलेशन अमाऊंट दिलेली नाहीये. वी हॅव टू कॅल्क्युलेट द इंटरेस्ट अमाऊंट. ओके, सो इंटरेस्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणून आपल्याला काय करायला लागेल? वर्किंग नोट. आवर फर्स्ट वर्किंग नोट इज ऑल अबाउट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन on opening balance. Okay,
ओपनिंग बॅलन्स काय कशावर? फेस व्हॅल्यूवर. काय फेस व्हॅल्यूची ओपनिंग बॅलन्स अमाउंट? 60,000. 60,000 रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 6%. ओके, 60,000 6%. आता सगळ्यात महत्वाचं, किती महिन्यासाठी कॅल्क्युलेट करायचं? 1 जानेवारी. याच्या अगोदर कधी इंटरेस्ट दिला असेल? 30 सप्टेंबर. ओके, 31 मार्च नंतर 30 सप्टेंबरला इंटरेस्ट दिलं गेलं असणार आहे, कंपल्सरी इंटरेस्ट. ओके, सो तोपर्यंतच्या पिरियडमध्ये काहीच इंटरेस्ट दिलं गेलेलं नाहीये. सो ज्या वेळेस आपण बुक ओपन करतो, नवीन इयर स्टार्ट करतो, त्यावेळेस जी डेट असते, ओपनिंग बॅलन्सची जी डेट असते, त्याच्यासाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन जे आहे ते आधी इंटरेस्ट कधी दिलेलं आहे त्या मंथ पासून ते ओपनिंग डेटच्या ओपनिंग डेट पर्यंतचा पिरियड जो आहे तो कॅल्क्युलेट करावा लागतो. ओके, सो थोडक्यात काय, 30 सप्टेंबर पासून ते 1 जानेवारी पर्यंतचा पिरियड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. 30 सप्टेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत. 30 सप्टेंबर येणार नाही कारण लास्ट डेट आहे. सो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने येतील. जानेवारी येणार का? नाही येणार कारण 1 जानेवारी आहे. ओके, सो किती महिन्याचा इंटरेस्ट इथे आपण कॅल्क्युलेट करणार? ओनली फॉर 3 मंथ्स आउट ऑफ 12. ओके, सो फेस व्हॅल्यू काय आली? 60,000 आहे, त्याच्यावर 6% रेट ऑफ इंटरेस्टनी 3 मंथसाठी, ओनली 3 मंथसाठी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन केलं तर इंटरेस्ट अमाऊंट काय येणार? 900. सो ओपनिंग बॅलन्सवर इंटरेस्ट आता आपण कॅल्क्युलेट केलं, ते किती आलं? 900. ओके, आलं लक्षात? ओके, देन नेक्स्ट हे झालं, आपण ओपनिंग बॅलन्स आपला कॅल्क्युलेट करून झाला, ओपनिंग बॅलन्स लिहून झाला, ओपनिंग बॅलन्सची एंट्री सुद्धा झालेली आहे, त्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करून सगळं कंप्लीट केलेलं आहे रेकॉर्ड. ओके, देन नेक्स्ट आहे 1 मार्च 1996, 100 युनिट्स परचेस्ड, एक्स इंटरेस्ट ॲट ₹98. 1 मार्च 1996 ला 100 युनिट परचेस केले अजून एक्स्ट्राचे मिस्टर इन्व्हेस्टरने एक्स इंटरेस्ट या ट्रान्झॅक्शननी, आणि कितीनी परचेस केले? 98. ओके, सो नेक्स्ट आपली परचेसची वर्किंग नोट आहे. कधी परचेस केले? 1 मार्चला परचेस केलेलं आहे. 1 मार्चला कितीनी परचेस केलेलं आहे? फेस व्हॅल्यू काय आहे? 100 युनिट्स. ओके, सो 100 into 100 100 into 100 किती येणार फेस व्हॅल्यू? 10,000. ओके, 100 into 100 10,000. सो फेस व्हॅल्यू काय आली? 10,000 ही आली फेस व्हॅल्यू. देन इंटरेस्ट अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. फेस व्हॅल्यूवर म्हणजे 10,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 6%. आता सगळ्यात महत्वाचं, परत इंटरेस्ट ड्यू डेटचा पिरियड. ओके, सो लास्ट इंटरेस्ट कधी दिलेला असणार आहे? मागच्या वेळेसचं 30 सप्टेंबरला. आता मी तुम्हाला काय म्हणलं, 1 जानेवारी पासूनचा इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचा नाही, ते 1 मार्च पर्यंतचा. ही रॉंग पद्धत आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, प्रत्येक ट्रान्झॅक्शन हे फ्रेश ट्रान्झॅक्शन आहे, असंच ट्रीट करायचं. सो 30 सप्टेंबर पासूनचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा, की जे कंपल्सरी इंटरेस्ट ज्या डेटला दिलेलं आहे तिथपासनं फ्रेश तुमची जी एंट्री आहे त्या एंट्री पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. म्हणजे 30 सप्टेंबर पासून ते 1 मार्च पर्यंतचा पिरियड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी,
फेब्रुवारी आणि मार्च. फेब्रुवारी, ओके. मार्च येणार नाही कारण 1 मार्च आहे. सो हाऊ मेनी मंथ? 5 मंथ. सो इंटरेस्ट अमाउंट काय आले? 10,000 into 6% into 5 divided by 12, 250. ओके. आले लक्षात? नसेल आले लक्षात तर परत एकदा तुम्ही बघा की हे जे आपण मंथ कॅल्क्युलेट करतो ते कसे कॅल्क्युलेट करायचे. मंथ कसे कॅल्क्युलेट करायचे? लास्ट जे इंटरेस्ट, कंपल्सरी इंटरेस्ट जे दिलेलं आहे त्या मंथ पासून जे नेक्स्ट न्यू ट्रान्झॅक्शन आहे, परचेसचं ट्रान्झॅक्शन कधीचं आहे? 1 मार्च. सो 30 सप्टेंबर पासून ते 1 मार्च पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. सो ते मंथ जे आहे तेवढे मंथ तुम्हाला इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. देन कॉस्ट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती आहे? 10,000 इंटू कितीनी परचेस केलेलं आहे? 98 नी परचेस केलेलं आहे. ओके. सो 98 आउट ऑफ 100. सो अमाउंट काय आली? कॉस्ट व्हॅल्यू अमाउंट 9,800. आता बघायचं ट्रान्झॅक्शन कुठलं आहे. कुठलं आहे ट्रान्झॅक्शन? परचेसचं एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. एक्स इंटरेस्ट मीन्स मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक्स इंटरेस्ट मीन्स इंटरेस्ट अमाउंट कॅनॉट डिडक्टेड फ्रॉम द कॉस्ट व्हॅल्यू अमाउंट. कॉस्ट व्हॅल्यू मधून ती अमाउंट डिडक्ट करायची नाही. ओके. सो एक्स इंटरेस्ट असल्यामुळे आपलं हे जे ट्रान्झॅक्शन आहे असंच्या असं रेकॉर्ड होणार. इथे आपल्याला इंटरेस्ट अमाउंट कॉस्ट व्हॅल्यू मधून मायनस करायची नाही आहे. परचेस आहे म्हणजेच डेबिट साइडला त्याची एंट्री होणार. डेट काय आहे? 1 मार्च 1996 टू कॅश और बैंक अकाउंट परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे हे. फेस व्हॅल्यू 10,000. इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं आपण 250 आणि कॉस्ट व्हॅल्यू आली 9,800. ओके. आले लक्षात? देन नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय आहे? 1 जुलैचं ट्रान्झॅक्शन आहे 1996चं. सोल्ड 200 युनिट्स एक्स इंटरेस्ट आउट ऑफ द ओरिजिनल होल्डिंग ऑफ at ₹100. 100 पैकी जे म्हणजे 100 पैकी इथे कसं 98 नी परचेस केले तसंच ते 100 पैकी 100 नीच काय केलेलं आहे? सोल्ड केलेलं आहे. ओके. सो आपली तिसरी वर्किंग नोट जी आहे थर्ड वर्किंग नोट सेल्सची. सेल्सची डेट काय आहे? 1/7. ओके. फेस व्हॅल्यू काय आहे? किती युनिट्स केलेले आहेत? सोल्ड 200 युनिट्स. ओके. सो 200 into 100 is equal to 20,000. सो फेस व्हॅल्यू काय आली? 20,000. ओके. याच्यावर आपल्याला काय करायचंय? इंटरेस्ट अमाउंट कॅल्क्युलेट करायची आहे. फेस व्हॅल्यू काय आहे? 20,000 into rate of interest 6%. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंटरेस्ट अमाउंट म्हणजेच इंटरेस्ट चा पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. तो किती महिन्याचा येईल? ओके. 1 मार्चचा परचेस आहे. मार्च नंतर 1 मार्च नंतर 31 मार्चला फायनल इंटरेस्ट दिलेलं आहे कारण ड्यू डेट जी आहे फायनल ती 31 मार्च आहे. 31 मार्च पासून ते 1 जुलै पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करा आणि त्या पद्धतीने किती येईल मंथ? एप्रिल, मे आणि जून म्हणजेच 3 महिन्याचा इंटरेस्ट पिरियड
calculate